विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर. संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे गोंदियाला रवाना होणार. मुंबईमध्ये षण्माकंद सभागृहात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संकल्प मेळाव्याचं आयोजन. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्राचा दौरा करणार. 27, 28 आणि 29 ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुकांची घेणार भेट. प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याच्या राहुल गांधींच्या सूचना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेसाठी आज आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता. राज्यसभेच्या 2 जागांपैकी एक भाजप आणि एक राष्ट्रवादी लढणार. राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांनाही जागा मिळण्याची शक्यता. कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल. कोर्टानं स्वतःहून दाखल केली याचिका. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज सुनावणी. कोलकाता घटनेप्रकरणी पश्चिम बंगालचे राज्यपाल CB आनंद आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही घेणार भेट. कोलकाता घटनेचं भाजपकडून राजकीय भांडवल. बलात्कार हत्येचं प्रकरण पेटवून ममता सरकार बदनाम केलं जात आहे. सामनाच्या अग्रलेखातून कडाडून हल्लाबोल. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ आठवडाभरापासून डॉक्टरांचं आंदोलन. मात्र अद्यापही डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा नाहीच. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम. रुग्णांचे हाल. पुण्यातल्या पोर्शेकार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज निर्णय. अल्पवयीन मुलाच्या आईवडिलांसह 6 आरोपींच्या जामिनावर आज फैसला होणार. पोर्शेकार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा अर्ज. 28 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीमध्ये कारबाबत निर्णय होण्याची शक्यता. राज्यभरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार. राज्य सरकारचा निर्णय. आपला दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार. मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया. 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत. mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती. 7,500 पदांकरता भरती. मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदांची भरती. राज्यातील महिला पोलीस भरतीमध्ये 3,924 पदांसाठी 3.5 लाखाहून अधिक अर्ज. 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार या उच्च शिक्षित. नागपूरच्या कळमना गाव पोलीस चौकीत जुगार खेळणारे 2 पोलीस अखेर निलंबित. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून दोन्ही पोलिसांना निलंबनाची कारवाई. पुण्यातल्या अनेक भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. म्हाडाची मुंबई मंडळ वगळता राज्यात इतर ठिकाणी 11,000हून अधिक घरं धुळखात. त्यामुळे इथून पुढे थेट प्रकल्प राबवण्याऐवजी म्हाडा आगाऊ बुकिंग घेऊन घरं बांधणार. वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीवर तातडीनं मार्ग काढा. उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश. याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील पर्यटकांचं आकर्षण असणारा काळा घोडा परिसर शनिवार रविवारी पादचारी झोन असणार. पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम. मुख्यमंत्री वयश्री योजनेची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांवर. 65 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3,000. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल एका शेतमजूर महिलेनं राखी बांधली. या महिलेच्या पतीच्या हृदय प्रत्यारोपणाचा 23 लाख रुपयांचा खर्च फडणवीसांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत करण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका. ते मराठा आरक्षणाला विरोध करतात असं म्हणणं चुकीचं. मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. मी नेहमीच मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीशी. त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पदाचा राजीनामा देईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. सगळ्या अडचणी निर्माण करण्यास फडणवीसच जबाबदार. आरक्षण दिलं असतं तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती. मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
आमच्या वाटेला जाऊ नका, आमचं आरक्षण आम्हाला द्या, नाहीतर एकही सीट निघू देणार नाही. मी राजकारणात उतरलो तर तुमच्या हातातली वेळ गेलेली असेल, मनोज जरांगेंचा इशारा. देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतल्यामुळे मनोज जरांगेंचा खोटेपणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झाला. जरांगेंची प्रतिमा लोकांच्या मनातून उतरू लागले, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. दिवाळी आधी सरकार लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आणखी 5,000 रुपये देतील. दिवाळी आधी पैसे काढून घ्या, सरकारचा काही भरोसा नाही, सुप्रिया सुळेंचा टोला. लाडकी बहीण योजनेविरोधात विरोधकांकडून सरकारवर टीका. काँग्रेस नेते नितीन राऊतांच्या कवितेच्या माध्यमातून टीका करणारा व्हिडिओ समोर. शिवसेना नेते रामदास कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद चिघळला. पालघरमध्ये रामदास कदम यांचा पुतळा मारून जोडे मारो आंदोलन. रामदास कदमांनी प्रत्येक वेळी भाजपवर आरोप करणं योग्य नाही. कदमांच्या बोलण्यामुळे भाजपची मनं दुखावतात. याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. रामदास कदम यांच्या विरोधात भाजप आक्रमक. यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका सहन करणार नाही. टीका थांबवा, अन्यथा इथून पुढे प्रत्येक पत्रकार परिषदेत तुमचे नवनवीन घोटाळे समोर आणू, केदार साठे यांचा इशारा. निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस ठाम. त्यामुळे आता यावर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. सना मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी. चेंबूरमधील सभेत अजित पवारांची घोषणा. जिसान सिद्दीकींची जर राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असेल तर त्यांना नक्की पक्षात घेणार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक विधान. राष्ट्रवादीच्या मंचावर काँग्रेस आमदार झिसान सिद्दीकी उपस्थित. काँग्रेसमध्ये माझ्यावर अन्याय, आता तुमच्यासमोर बदल सुरू होईल, झिसान सिद्दीकींचं सूचक वक्तव्य. झिशान सिद्दीकींनी बॅनर लावले, याचा अर्थ त्यांनी पक्ष सोडलाय. काँग्रेसकडून लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गद्दारीचं उत्तर जनता देईल, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी फोटो लावला असेल. सुप्रिया सुळेंच्या दिंडोरीतील कार्यक्रमातील पोस्टरवरून मंत्री छगन भुजबळांचं मिश्किल वक्तव्य. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवी लांडगे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार. मातोश्रीवर येऊन शक्ती प्रदर्शन करून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली सई डहाकेंची भेट. डहाके या अजित पवार गटाच्या नेत्या, राजकीय चर्चांना उधाण. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उरणमध्ये घेतली यशस्वी शिंदेंच्या कुटुंबियांची भेट. सामाजिक न्याय विभागातर्फे यशस्वीच्या कुटुंबियांना 8,25,000ची तर रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाखाची मदत. मुंबईच्या चांदिवलीमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. दोषींवर कठोर कारवाई होईल, लोढांचं आश्वासन. लातूरचे खासदार शिवाजी काळगेंच्या अडचणीत पुन्हा वाढ. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं बजावली नोटीस. 2 सप्टेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश. रामगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ. छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम संघटनांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पालघरच्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची शासकीय यंत्रणांकडून तयारी. स्थानिकांनी आक्रोश निर्माण करत त्यांना कोणतेही काम करण्यास मज्जाव करून माघारी पाठवलं. बांगलादेशमधील हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानकडून 25 ऑगस्टला सांगलीमध्ये कडकडीत बंदची हाक. बंदसाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार. गोंदियात डॉक्टरांनी नाटकाच्या माध्यमातून दाखवलं कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरण. पीडितेला न्याय देण्याची मागणी. भंडाऱ्याच्या पवनीत युवा क्रांती संघटनेचा कॅन्डल मार्च. कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येचा निषेध. मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपचार होणार. मॉरिशस आणि NCI नागपूर यांच्यात सामंजस्य करार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती.
मंकी पॉक्स संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी. विमानतळ बंदरावर सर्वेक्षण सुरू. संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी यंत्रणा उभी करण्याची सूचना. सांगलीच्या अनेक भागात दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पावसाचा फायदा. साताऱ्याच्या फलटणमधील वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणातून 32,000 क्युसेकनं विसर्ग. पावसाच्या तीव्रतेवरून विसर्गामध्ये बदल होतील. नीरा उजवा कालवा विभागाची माहिती. नाशिकच्या चांदवडमधील पाझर तलाव खळखळून वाहत असल्याचं चित्र. परसूल धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ. नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप तर अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. भंडाऱ्याच्या मोहाडीत पावसाची जोरदार हजेरी. भात पिकाला होणार फायदा. अकोल्याच्या सुकळी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस. गावाला तलावाचं स्वरूप. अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. दारवा यवतमाळ महामार्गावरील अडाण नदीमध्ये दुचाकी वाहून गेली. पुलावरील दुचाकी नेत असताना पाण्याच्या प्रवाहामुळे घटना घडली. जालन्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. धांडेगाव इथल्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. बीडमध्ये पावसाची जोरदार हजेरी. धारूरच्या चोरंबा नदीला पूर. पावसामुळे चोरंबा ते चिंचवड रस्ताही वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात चापानेर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस. भुसावळ, मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. जळगावच्या पारोळा तालुक्यात मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको. चौफुली भागात वारंवार अपघात होत असल्यानं अंडरपास आणि स्पीड ब्रेकरची नागरिकांची मागणी. अर्ध्या तासाच्या पावसात स्मार्ट सिटीच्या कामाचं पितळ उघड. गोदावरी नदीपात्रात मिसळलं ड्रेनेजचं पाणी. दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ ड्रेनेजचं पाणी जात असल्याचं चित्र उघड. बदलापूरच्या एका शाळेतील 2 चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण. मुख्याध्यापिकेसह 4घांचं निलंबन. शाळेकडून माफीनामा जाहीर. सोलापुरात शिकाऊ डॉक्टरला महिलेकडून शिवीगाळ करून मारहाण. शासकीय रुग्णालयातील प्रकार. महिलेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकीमध्ये 25 टन गोमांस आणि 4 टन म्हशीचं मांस जप्त. एकूण 59,20,000 रुपये मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल. वसईमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा मृत्यू. रिक्षा बंधनासाठी भावाकडे जात असताना अपघात. अपघातानंतर मांडवी पोलिसांकडून ट्रक चालकाला अटक. तिहेरी तलाक विवाह संस्थेसाठी घातक असल्याचं म्हणत केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात कायद्याचं समर्थन. 2019 मध्ये संसदेनं केलेल्या कायद्याविरोधातील जनहित याचिकेवर केंद्रानं प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजू मांडली. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला आणि जम्मू अँड काश्मीर इथे भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये दहशतवादी हल्ला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज रायबरेली दौऱ्यावर. पिचवरिया इथल्या पीडित परिवाराची भेट घेणार. 21 आणि 22 ऑगस्टला पंतप्रधान मोदींचा पोलंड दौरा. तब्बल 45 वर्षांनी भारताचे पंतप्रधान पोलंडला भेट देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींशी मोदी करणार चर्चा. युक्रेनची नाराजी दूर करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट असण्याची शक्यता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत कमला हॅरिस आघाडीवर. एका ताज्या सर्वेक्षणानुसार कमला हॅरिस यांना 49% मतं तर ट्रम्प यांना 45% मतं. करीना कपूरच्या द बकिंगहॅम मर्डर्स चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर मोठी घौडदौड. 4 दिवसात सिनेमानं पार केला 200 कोटींचा आकडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.